नमस्कार, बुलेटिन मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मोदी विरोधकांच्या बैठकीसंदर्भात। मोदी विरोधकांची आज नवी दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे। लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात रणनीती ठरणार असल्याचं समोर आलेलं आहे। या बैठकीसाठी शरद पवार आणि उद्धव देखील उपस्थित राहणार आहेत। नवी दिल्ली येथे मोदी विरोधकांची बैठक पार पडणार आहे। लोकसभा निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेले आहेत। कुणाल, काय सांगाल, मोदी विरोधकांची दिल्लीमध्ये बैठक आहे, लोकसभा निवडणुकांसंदर्भात जागा वाटपावर चर्चा होण्याची काय शक्यता आहे? नक्कीच तेजल, एकंदरीत पाहायचं झालं तर आता मोदी विरोधकांचा एक गट म्हणजे इंडिया अलायन्स हे स्थापन झाल्यापासून वारंवार या बैठकांचं सत्र जे आहे ते इंडिया अलायन्सचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती आज 3 वाजता दिल्लीमध्ये पार पडणार आहे। महाराष्ट्रातून शरद पवार असतील, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे या बैठकीला हजर राहणार आहेत। तर आज दुपारी उद्धव ठाकरे जे आहेत ते ममता बॅनर्जी यांची भेट घेण्याची शक्यता देखील आहे। आणि आज एकंदरीतच संपूर्ण या महाराष्ट्र असेल त्याचप्रमाणे देशभरातील लोकसभेच्या जागा वाटपांसंदर्भात काय नेमका फॉर्म्युला ठरतोय आणि मुळात महाराष्ट्रामध्ये 48 पैकी किती जागा या महाविकास आघाडीमधील शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल आणि काँग्रेस यांच्यामध्ये कशा प्रकारे वाटप करण्यात येईल याकडे सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे। कारण ज्यावेळेस दोन्ही गट उभी फूट पडली दोन्ही गटांमध्ये, म्हणजे राष्ट्रवादीचे 2 गट झालेले आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पण 2 गट पडल्यानंतर आता खासदारकीच्या निवडणुकीला, लोकसभेच्या निवडणुकीला एकूण किती जागा कुणाच्या वाट्याला येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।